10 डिसेंबर रोजी झालेल्या परभणी प्रकरणावर शासनाची उदासीनता आणि पीडितांसह आंबेडकरी समाजात असलेला उद्रेक 3 मार्च रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनातून दिसणार आहे। या आंदोलनात लॉंग मार्च प्रणेते जोगेंद्र कवाडे, आमदार नितीन राऊत, भीमराव आंबेडकर, खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमाताई अंधारे आणि आंबेडकरी चळवळीचे पक्ष संघटनांचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 11 फेब्रुवारी मुख्यमंत्री यांना परभणी प्रकरणावर मागण्यांचे निवेदन दिले होते। शासनाने कुठलीच कारवाई केली नसल्यामुळे 3 मार्च रोजी विधिमंडळ आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदान ते मंत्रालय घेराव असे राज्यव्यापी आंदोलन करणार येणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून सूर्यवंशी परिवाराला 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्यावी। संविधान शिल्प फोडणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई देऊन मारहाण करणाऱ्या पोलिसावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा। विजय वाकोडे यांच्या परिवाराला 1 कोटी रुपयाची मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी इत्यादी मागणीसाठी हे आंदोलन असणार असल्याचे अनुजाती जमाती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी सांगितले। हॉटेल सिटी पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेस पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक गौतम मुंडे, मनपाचे माजी समाज कल्याण सभापती आकाश लहाने, युवा नेते धम्मदीप रोडे, गौतम भराडे, सुधीर कांबळे, राहुल कांबळे, मिलिंद घोसळे, अक्षय जगताप आदी उपस्थित होते। त्यानंतर त्या निषेधार्थ 11 तारखेला परभणीमध्ये रस्ता रोको आणि बंदचं आवाहन केलं होतं। आंदोलन दुपारपर्यंत अत्यंत सुरू होतं। त्यानंतर काही अन्यायानुसार त्या आंदोलनामध्ये घुसून मार्केटमध्ये तोडफोड झाली। त्यानंतर जे आंदोलक होते शांततेने आंदोलन करत होते अशांना पोलीस रात्री सर्व आंबेडकर रस्त्यामध्ये घुसून कोंबील ऑपरेशन केलं, प्रचंड मारहाण केली। त्यामध्ये जो आपला संविधानाचा न्यायासाठी लढा देणारा सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थीसुद्धा होता आणि त्यांच्यासोबत जवळपास 40-50 विद्यार्थी आंदोलकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारहाण केलं। महिलांना मारहाण केली, न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला। त्यानंतर पोलिसचा जी कारवाई होती पोलिसवरती कारवाई झाली नाही। शासकीय रुग्णालयाचा जे औरंगाबादचा रिपोर्ट होता लॅबचा त्याच्यावर सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा रिपोर्ट आला। नंतर 21 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की त्याला श्वास घेण्यासाठी अडचण होती आणि श्वास घेतल्यामुळे त्याला मृत्यू झाला अशी खोटी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिली। त्यानंतर परभणीमध्ये आंदोलन झालं, राज्यामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन झालं, पण 2 ते 2.5 महिने झालं या प्रकरणाला अजून कसल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची मारेकरी आरोपी अटक झालेले नाही। जे कोंबिंग ऑपरेशनमध्ये उसळले होते, जे निरापराध मुलं होते आमचे, त्यांचे पुढे दाखल करून त्यांना अटक केली, ती वापस घेतली नाही। त्या वचनवाय मानवती त्यांना तर असं क्रूरपणे मारलं होतं, त्यांना